ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता नागपूरहून एक ब्रेकिंग बातमी येते। तर बातमी आहे नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर ठोक भाजी बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय। लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं सुद्धा तिथं पाहायला मिळतंय। तसंच या बाजारात अनेक जण तोंडाला मास्क न लावता वावरताना दिसलेत। खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेनं व्यापाऱ्यांना ठराविक जागा निश्चित करून दिलेल्या आहेत। 10 झोनमध्ये 24 जागांची विभागणी करण्यात आलेली आहे। मात्र असं असताना देखील लोकांनी सोशल डिस्टन्सिंगकडे साफ दुर्लक्ष केल्याचं आढळून आलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय पुन्हा एकदा नागपूरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। रेशीमबाग मैदानावर गर्दी झालेली दिसतीये। नागपुरात भाजी मार्केटमध्ये गर्दी होत असल्यामुळे महानगरपालिकेचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कळमना मार्केट आणि कॉटन मार्केट बंद केले होते आणि आता कालपासून त्यांनी 10 झोनमध्ये 24 ठिकाणी बाजार भरण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली। आणि आज सकाळी रेशीमबागमध्ये ठोक बाजार भरला, पण तिथे सोशल डिस्टन्सिंग एनएमसी तर्फे करण्यात आलं, पण व्यापाऱ्यांनी ते काही पाळलं नाही, त्याचे नियम पाळलेले नाही। तिथे मास्क न बांधता लोकांनी तिथे एकच गर्दी केली आणि तिथे मनपाचे अधिकारी तिथे अनाउन्समेंट करून त्यांना सांगायचे, पण कोणी लोक त्याचा लोक ऐकत नव्हते आणि एकच गर्दी केली होती लोकांना वारंवार सांगून देखील नागरिक ऐकण्यास तयार नाहीयेत। नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क या सगळे नियम वारंवार पोलिसांकडून प्रशासनाकडून सांगण्यात येते, तरी देखील नागरिक या सगळ्यांचे नियम जे आहेत ते धाब्यावर बसवून स्वतःचा जीव धोक्यात घालताना आपल्याला पुन्हा एकदा नागपुरात पाहायला मिळतंय। प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता कपात केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। कोरोनाच्या संकट काळामध्ये राज्याची आर्थिक घडी सावरण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर कोरोनाशी लढाईचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा हा जवळ आहे आणि या काळात नागरिकांनी एसीचा वापर करू नये असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय। लाखो मजुरांच्या निवाऱ्याची तसंच त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली असून मजुरांनी स्थलांतर करू नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। पूर्ण वेतन जे काय आपण आता टप्प्याटप्प्यात करतोय हे दिल्याशिवाय पण राहणार नाही। कोणाचे वेतन आपण कपात नाही केलेलं, टप्प्यात त्याची विभागणी केलेली आहे। कारण मला दुपारपासून अनेक जणांनी मेसेज पाठवले की हे असं कसं करता, पगार कसा काय कापता। कोणाचे पगार आपण कापलेला नाही, वेतन कपात केलेलं नाहीये। कृपा करून गैरसमज आपण करून घेऊ नका, परंतु थोडीशी एक आर्थिक घडी ही नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करतो आहोत। थंड पाणी, थंड सरबत, थंड पेय हे कृपा करून टाळा आणि त्याच्याऐवजी आपलं नेहमीचं जे काय असतं पाणी ते प्या, थोडंसं कोमट पाणी प्या। यानी कोरोनावरती मी हा इलाज नाही सांगत, म्हणजे कोणी गैरसमज करून घेऊ नका, परंतु जे आपले नेहमीचे सर्दी खोकले वगैरे जे काय होतात त्याच्यापासून एक थोडंसं आपण अंतर ठेवू शकतो। म्हणून पहिल्या प्रथम एकतर एअर कंडिशनचा वापर बऱ्याच ठिकाणी कमी झालेला आहे, तो कमी करा। थंड पाणी, थंड पेय, घरात बसलेलो आहे काय करायचं, उघडला फ्रीज आणि लावली बाटली तोंडाला, अजिबात करू नका। जे काही साधं आपलं नेहमीच्या टेम्परेचरचं पाणी असतं ते प्या, गरम पेय प्या। एकूणच ॲलर्जीपासून दूर राहा, सर्दी खोकल्यापासून दूर राहा। जे खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांचे दवाखाने त्यांनी बंद ठेवलेत। मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की तुमची आज नितांत गरज आहे। एका बाजूला सगळे आपल्या या हॉस्पिटलमधले कर्मचारी अहोरात्र मेहनत करतायत, जीवावर उदार होऊन मेहनत करतायत। आपण सुद्धा पूर्ण काळजी घेऊन आपला दवाखाना उघडा आणि सर्दी खोकला ताप या व्यतिरिक्त ज्यांना आपल्या सेवेची आवश्यकता आहे त्या सेवा सुविधा त्यांना द्या। सर्दी खोकला ज्यांना असेल, ही लक्षणे ज्यांच्यात असतील त्यांना मात्र शासकीय दवाखान्यात किंवा ही आपली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे आपण पाठवा। आपण सुरू केलेली आहे या सगळ्यांची काळजी घ्यायला, यांना जेवण देण्यासाठी जवळपास 2-2.25 लाख, किमान 2-2.25 लाख या मजुरांची आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्याकडे कोणतेही कार्ड असो वा नसो त्यांना आपण तिथे जेवण देतो आहोत। त्यांनाही मी सांगतोय की तुम्ही इथे आज जेवल्यानंतर पुन्हा उद्या आपल्या गावाकडे निघू नका। आता तुम्हाला जाता येणार नाही, कारण संपूर्ण देश हा लॉकडाऊन या परिस्थितीमध्ये आहे। कोणी कुठे जाऊ नका। प्रत्येक राज्य
इतर राज्यातले जे मजूर आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. महाराष्ट्राची जी लोक इतर राज्यामध्ये आहेत त्यांची जबाबदारी त्या राज्याने घेतलेली आहे.